तर मित्रांनो, तर राज्यात आता गव्हासोबतच कांदा काढणीला जोरात सुरुवात झालेली आहे. तर अशातच कांदा हा काय भाव जाणार आहे, सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक आणि दर या मार्च महिन्यात कसा राहील, तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती आणि 100 कोटींची देखील उलाढाल त्या ठिकाणी झालेली होती. तर अ, फेब्रुवारी महिन्यात ही आवक वाढून जवळपास एका महिन्यात 5,000 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यातून 100 कोटी रुपयापर्यंत उलाढाल झालेली आहे. मागील 2-3 वर्षाच्या तुलनेत यंदा डिसेंबर व जानेवारी महिन्यात म्हणावी तशी कांद्याची आवक झाली नाही. जानेवारी महिन्यात सरासरी 500 ते 800 ट्रक आवक अपेक्षित असताना केवळ 300 ते 400 ट्रक कांद्यांची आवक होती. आवक कमी झाल्यामुळे दर वाढण्याची आशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. उन्हाळी कांद्याची आवक फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झालेली आहे. कारण बहुतांश शेतकरी दिवाळीनंतर कांद्याची लागवड केली होती. फेब्रुवारी महिन्यात सरासरी दररोज 250 ते 350 ट्रक कांद्याची आवक झाली. या महिन्यात सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला आहे. तर एप्रिल महिन्यानंतर पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातून भिगवण, केडगाव, कर्जत, जामखेड या भागातून कांदा सोलापूर मार्केटमध्ये येतो. तर त्या भागातील उन्हाळी कांदा दिवाळीपर्यंत टिकतो. त्या भागातील उन्हाळी कांदा चाळीमध्ये ठेवून दर वाढल्यानंतर विक्रीला काढतात. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दर त्या ठिकाणी मिळत असतो. सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची लागवड यंदा वाढली आहे. त्यामुळे आता सरासरी 250 ते 300 ट्रक राहणार आहे. जूनपर्यंत आवक कायम स्थिर राहण्याची शक्यता आहे. शिवाय दरही स्थिरच राहतील असा अंदाज कांदा विभागाचे प्रमुख नामदेव शेजाळ यांनी दिलेली आहे. तरी सध्या जो कांदा काढलेला आहे त्या सध्या कांद्याला जे लवकर लावलेले होते त्यांना आता 2,021-2200 रुपयापर्यंत चांगला दर भेटत आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे कांदे काढणीला सुरुवात झालेली आहे त्यांनी चाळीत भरण्याचा कोणताही गडबड करू नये. कारण भाव कांदा यावर्षी जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी आपला वल्ला माल असल्यामुळे लवकरात लवकर विकून टाकणे हीच त्यांची खरं ठरतील. जे शेतकरी यंदा कांदा लवकर म्हणजे आता जे वल्ल्यात आहे भाव चांगला मिळतोय त्यामुळे लवकर विकून टाकल्यात तेच शेतकरी या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं.